मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. सज्जन हो, कालचा विषय आपला भगवंताच्या नामकीर्ती हा विषय जो आहे त्याचा उत्तरार्ध आपला काल सुरू झालेला आहे की भगवंताची कथा ज्यांना श्रवण करायला मिळत नसेल किंवा ज्यांना भगवंताचं नामसंकीर्तन स्वतःला करता येत नसेल, म्हणजे वाचन नाही, श्रवण नाही, चिंतन नाही, किंवा ज्यांना कथन करता येत नसेल, अशा लोकांनी नेमकं काय करावं हा विषय नाथ महाराज आपल्याला काल समजून सांगत होते. आणि ते सांगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं की अशा लोकांनी भगवंताचं नामस्मरण मनापासून करावं. आणि साधारणपणे बऱ्याच वेळेला आपल्याला खूप देवाचं करावं वाटत असतं, किंवा एकटेपणा अनेक सामान्य लोकांच्या म्हणा, सामान्यच नाही सगळेच त्याच्यामध्ये आले, अगदी रंकापासून तर रावापर्यंत, की मानवी जीवनामध्ये असं काहीतरी घडतं आणि मग त्यावेळेला असं वाटतं की आता आपल्याला खरंच कोणाचा आधार नाही. म्हणजे आपल्याला संपत्ती आहे, आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे माणसांची शक्ती आहे, पैशाची शक्ती आहे, सगळ्या शक्ती आपल्याकडे आहेत. अशाही माणसाला बऱ्याच वेळेला त्याच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की त्यावेळेला कळतं की मृत्यूची गोष्ट एक उदाहरण म्हणून आपण की जेव्हा अगदी जवळच्या आणि प्रिय असलेल्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो आणि आपण सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो, डॉक्टरही उत्तम मिळतात, सगळी उपाययोजना छान चाललेली आहे, पैशाला कुठे कमी नाही, सत्ता आहे, सगळ्या प्रकारच्या वस्तू, तुम्ही उपाययोजना करण्यासाठी सगळ्या प्रकारचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे, पण त्यावेळेला त्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा लक्षात येतं की या पैशाची किंमत किती आहे. लक्षात येतं आपल्याला झालेलं दुःख ते सांत्वन करण्यासाठी आपल्या जवळचे सगळे नातेवाईक, आपल्याला प्रिय असलेल्या अनेक व्यक्ती येऊन छान समजून सांगत असतात, पण त्यावेळेला कळते की ही माणसं जरी सांगत असली तरी यांच्या सांगण्याला किंवा यांच्या धीर देण्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची मर्यादा आहे. पैशाची किंमत कळते, माणसांची किंमत कळते मृत्यूच्या ठिकाणी, एक उदाहरण म्हणून सांग. आणि त्यानंतर काळाची किंमत कळते. आपलं शास्त्र सांगतं ना की पहिल्या दिवशीचं दुःख तिसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्याचं पाचव्या नाही, पाचव्याचं 10व्या दिवशी नाही, हळूहळू तर काळाचं महत्व कळतं. काळाच्या महत्वाबरोबर शेवटी जर सत्संगात असेल, तर नामस्मरणात असेल, तर सद्गुरूंचा आधार असेल, तर काहीतरी मस्तक ठेवायला जागा असते, आणि ते ठेवण्यासाठी खरंच तसे चरणकमल आपल्या जवळ असणं फार मानवी जीवनात गरजेचं आहे. सज्जन, एक फार मोठा आधार आहे, आणि तो सूक्ष्मातला आहे, तो अदृश्य आधार आहे, पण तो एवढा मोठा आहे. त्याच वेळेला खरं जर मनुष्य जर नामस्मरणातला असेल तर तो सावरतो. गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे, प्रारब्धाची असता गती
तेथे तेथे भगवंताची काय गरज, असं असं आहे, मला पुढची आठवत नाही. पण ते म्हणले प्रारब्ध जर आहे, गुरुचरित्रात त्यांनी सांगितलं प्रारब्ध जर आहे तर मग काय करायचं म्हणले सद्गुरून, काय कशासाठी भगवंताची गरज आहे म्हणाले. आमचं प्रारब्ध आहे, आम्ही घेऊन आलेलो आहे, त्यात काही बदल तर होणारच नाही. मग भगवंताच्या नामाची किंवा सद्गुरूंच्या आधाराची काय गरज आहे, असं गुरुचरित्रामध्ये 13व्या अध्यायात बहुतेक असावं. तर याचा हाच प्रश्न नेमका पुन्हा महाराजांना विचारला गेला, की महाराज असं एकाने विचारणारे म्हणजे अगदी दाखलेच घेऊन द्यायचे महाराजांकडे. महाराज गुरुचरित्रात या ठिकाणी असं सांगितलं, मग आता याच्यावर तुमचं उत्तर काय, मग तुम्ही आम्हाला समजा. महाराज म्हणाले अगदी बरं आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे म्हणाले, तुमचं प्रारब्ध चुकणार नाहीच आहे म्हणाले, किंबहुना ते चुकण्यात किंवा ते चुकवण्यात तुमचं अहित आहे, हे सद्गुरूंना सुद्धा माहीत असतं म्हणाले. पण महाराज म्हणाले, अरे जेव्हा दुःखाची घटना घडते तेव्हा त्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचं काम हे सद्गुरूंनी दिलेल्या साधनेने होत असतं. म्हणजे तुम्ही आजारी पडलेत, आता ताप आहे, अगदी अगदी अलीकडचं उदाहरण आपल्या प्रपंचातलं मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला 104 डिग्री ताप आहे, हालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, सगळं अंग दुखतंय. पण आपली आई आपल्या जवळ आहे, ती आपली सगळ्या प्रकारची छान शुश्रूषा करते, आणि त्याही पेक्षा ती जेव्हा आपल्या डोक्यावरून हात फिरवते, तर तो जो स्पर्श आहे, त्या स्पर्शाने तुमचं दुःख हलकं होतं की नाही म्हणाले. प्रपंचात होतं ना. मग प्रपंच ते दुःख तर वाट्याला आलं, पण त्या दुःखाची तीव्रता कमी करणं आणि ते सोसण्याची अंतरिम शक्ती देण्याचं काम नाम करतं, सद्गुरूंचं साधन करतं, सद्गुरूंची कृपा करतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला भगवंताच्या भक्तीचं उदाहरण देताना नाथ महाराज सुद्धा सांगतं की नाही, भगवंताच्या नामा इतकं जगात सर्वोच्च साधन नाही. नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात. आणि आपल्या महाराजांनी तर म्हटलं ना, की म्हणजे मला जेव्हापासून बोलता आलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत, नवे नवे श्वास गेल्यावर सुद्धा पुन्हा 42 वर्ष महाराज वाणी रूपाने होते, फक्त नामच सांगत होते, नामाचंच महात्म्य सांगत होते, इतक्या सहज भाषेत सांगत होते ना. तेव्हा आपला विषय असा होता कालचा, की नाथ महाराज सांगतायत की अरे भगवंताचं नामच म्हण, तुम्हाला काहीच येत नाही ना, हरकत नाही, भगवंताचं नाम घेता येतंय ना, ते मात्र मनापासून घ्या. हा विषय आपला कालचा चालला होता. आणि मग त्या नामाच्या प्रभावामुळे त्याचा प्रभाव इतका आहे म्हणाले, की त्याच्यासमोर काळ सुद्धा थरथर कापतो म्हणाले, काळाच्याही पुढची, आणि भवभय टिकत नाही. हा विषय आपला कालचा सुरू होता. भवाचं भय, भवाचे अर्थ विषय, संसार, प्रपंच. भव म्हणजे याचं भय, प्रपंचातल्या सगळ्या अडचणी, विशेषतः आपण जे रमतो विषयामध्ये, जे ममत्व आपल्याला होतं, आणि तिथून सुटणं फार कठीण आहे. आपलं जे अडकणं, आपल्यासारखाच संसार, आपल्यासारखाच ग्रस्ताश्रम संत करतात, त्यांनाही मुली आहेत, त्यांनाही बाळ आहेत, त्यांनाही जावई आहेत, त्यांनाही सून आहे, त्यांनाही मुलगा आहे, किंबहुना त्यांचं अंतःकरण आपल्यापेक्षा जास्त प्रेमाने भरलेलं आहे, तरीही ते इतकं प्रेम करून सुद्धा त्या आसक्तीमध्ये कुठे अडकलेले आपल्याला दिसत नाही. ते ममत्व त्यांच्याकडे, ती आसक्ती त्यांच्या हातात आहे, आपलं उलट होतं. आपला विषय असा सुरू होता की भवाचं भय टिकत नाही. आणि म्हणजे पूर्ण विषय नाथ महाराज, सद्गुरू त्यांनी दिलेलं नाम, हाच विषय नाथ भागवताचा. म्हणजे मला एकादश स्कंदाचा आतापर्यंत मी जेवढा वाचतोय ना, तेव्हा मला फक्त 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 महाराजांचे संस्कार आणि महाराजांचेच विचार आठवत आहेत. नवे नवे इतके सारखे आहेत ते, की असं वाटतं की नाथ महाराजच महाराज म्हणून पुन्हा आले की काय. इतकं साम्य नामस्मरणाच्या बाबतीत, सद्गुरूंच्या बाबतीत नाथ महाराज सांगताना दिसतात. तर ते काय म्हणाले की भवभय तुमचं टिकत नाही. आता हे सगळे सिद्धांत आहेत बरं, काही आजच्या दिवस पण आहेत, मी सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणाले भवभय टिकत नाही म्हणजे कसं म्हणाले, किंवा काळ त्याच्यासमोर फिका पडतो, हे कसं काय असेल. काय झालं, वाणीरूप महाराज प्रगट झाले होते, आणि 1930च्या नंतरची घटना. 1930ला रामानंद महाराजांनी देह ठेवला, पण रामानंद महाराजांनी ज्यांना अनुग्रह दिला होता अशी एक व्यक्ती मालाडला राहत होती, तिचं नाव रामदास तांबे. रामदास तांबे हे कोकणस्थ रेल्वेमध्ये मोठे अधिकारी होते. पण सद्गुरू रामानंद महाराजांचा त्यांनी अनुग्रह घेतला, आणि 1925 डिसेंबरला जेव्हा वाणीरूप महाराज प्रगट झाले, आणि 1927-28 सालपर्यंत तात्यासाहेब केतकर, की ज्यांच्या मुखातनं महाराज बोलत होते, ते पुण्याला मिलिटरी अकाउंट्स मध्ये सर्व्हिसला होते.
आणि त्यांची बदली झाली मुंबईला. आणि तेव्हा रामानंद महाराज त्यांच्या दर्शनाला गेले वाणीरूप महाराजांच्या. तर तात्यासाहेब म्हणाले की बुवा आता माझी बदली झाली. म्हणजे हे इथे तात्यासाहेब बोलतायत बरं का. तात्यासाहेब म्हणाले माझी बदली झाली, मला मुंबईला जायचंय, तर जरा जागेचं काही पाहाल का म्हणाले. रामानंद महाराजांनी नमस्कार केला. महाराज मी तुम्ही येऊस तर सगळी जागेची व्यवस्था करतो म्हणाले. आणि स्वतः रामानंद महाराज पुण्याहून मुंबईला गेले. मालाडला रामानंद महाराजांनी जागा शोधली. माझ्या माहितीप्रमाणे 7,000 रुपये त्या काळी 1928 साली 7,000 रुपये ती जागा मालाडमध्ये आपल्या वाणीरूप महाराजांसाठी रामानंद महाराजांनी घेतली. त्याच्यासाठी 7,000 रुपये खर्च केले अशी एका ठिकाणी नोंद मिळते. आणि मग वाणीरूप महाराज जेव्हा तिथे आले तेव्हा मुंबईमधली अनेक रामानंद महाराजांची अनुग्रहित असलेली मंडळी जेव्हा वाणीरूप महाराजांच्या दर्शन आली तेव्हा रामानंद महाराजांनी अतिशय नम्रपणे आणि आनंदाने सांगितलं की आता माझे सद्गुरू वाणीरूपाने प्रगट झाले, आता माझ्याकडे कोणीही अनुग्रहाला यायचं नाही. त्याच्या पुढे नवीन लोकांना सांगितलं अनुग्रहाला येऊ नका, आता वाणीरूप महाराजांचा अनुग्रह घ्या. आणि त्यांचे जेवढे शिष्य होते त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही फार भाग्यवान आहात की माझा बायबाप आता इथे आलाय, आता माझ्याकडे यायची गरजच नाही, यांच्या सेवेत तुम्ही राहा. असे रामदास तांबे तिथे राहत होते. त्यांना म्हणाले मी तुम्हाला आता यांच्या झोळीत घातलंय म्हणाले. आणि तेव्हापासनं रामदास तांबे हे रामानंद महाराजांची सेवा दर रामनवमीच्यासाठी जालन्याला जाऊन करतच असत. पण जास्तीत जास्त वेळ ते मुंबईतच राहत असल्यामुळे त्यांच्या सेवेत राहायचे. आणि एकदा वाणीरूप महाराज कुठेतरी यात्रेला जाणार होते आणि तेव्हा रामदास तांबेंना अशी इच्छा झाली की आपण वाणीरूप महाराजांबरोबर यात्रेला जावं. त्यांचं नियोजन ठरत होतं वाणीरूप महाराजांच्या बरोबर जाणाऱ्या लोकांचं. तेव्हा रामदास तांबे म्हणाले की मी तुमच्या बरोबर येऊ का. तेव्हा वाणीरूप महाराज रामदास तांबेंना म्हणाले रामदास तुझं आधी काहीतरी नियोजन ठरलंय ना या दिवसांमध्ये जायचं. तर ते म्हणाले हो काय ठरलंय म्हणाले. नाही मला जालन्याच्या राम मंदिरासाठीची जी भिक्षा आहे त्या कार्यासाठी मला नंदुरबारकडे जायचं. तर म्हणाले ते सद्गुरूंचं कार्य तू कर, तू आमच्या बरोबर यात्रेला येऊ नकोस. आणि पुढे काय म्हणाले एक वाक्य लक्षात ठेव म्हणाले. काहीच विषय नव्हता ना. रामदास तांबेंना कोण सांगतंय वाणीरूप महाराज म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज जे वाणीरूपाने प्रगट झालेले. ते म्हणाले रामदास एक वाक्य लक्षात ठेव, आपले सद्गुरू हे काळाचाही काळ आहे. मला सांगायचं काय नाथ महाराज इथे सांगतात की नामाच्या प्रभावापुढे काळ फिका पडतो आणि भवभय राहत नाही. आता रामदास तांबेंना वाटलं की आपले सद्गुरू म्हणजे रामानंद महाराज, सांगताय कोण वाणीरूप महाराज, त्यांना याचा अर्थच लागेल. पण ते म्हणाले एवढं लक्षात ठेव बाळा की आपले सद्गुरू हे काळाचाही काळ आहे आणि तू तुझ्या याला जा म्हणाले आमच्या बरोबर. थोडंसं वाईट वाटलं की वाणीरूप महाराजांबरोबर यात्रेला जाता येत नाही. पण त्यांनीच सांगितलं की सद्गुरूंची सेवा आहे, भिक्षेच्या कामासाठी तुला राम मंदिराच्या जायचंय तू जा. आणि रामदास तांबे एवढा अधिकारी असलेला मनुष्य, इंग्रजांच्या काळात ज्याला रेल्वे खात्यात नोकरी लागली, दिसायला अत्यंत सुंदर गोरेपान. मी तुम्हाला सांगतो रामदास तांबेंचे काही फोटो जर तुम्ही पाहिले तर तात्यासाहेब केतकर आणि ते भाऊ आहेत का इतके सुंदर दिसतात. कारण दोघांचं नाम तेज हे बऱ्यापैकी. पुढे ते गेले नंदुरबार जिल्ह्यातल्या एका गावात गेले. तिथे काही फारसा परिचय नव्हता. गावामध्ये जायचं, 1-2 घरी गेले, तिथे भिक्षेचं काम केलं. भिक्षेचं काम म्हणजे काय की लोकांना जाऊन त्यांच्या घरात त्यांच्या दारासमोर जायचं, एक मनाचा श्लोक म्हणायचा आणि मग सांगायचं की मी अमक्या गावावरून आलेलो आहे, माझ्या सद्गुरूंनी जालन्याला रामाचं मंदिर बांधलेलं आहे, त्याच्या सभामंडपाचं काम चाललेलं आहे, तर त्या संदर्भात आपण काही भिक्षा घालू शकत असाल तर घाला. आणि लोक द्यायचे. अनेक मद्रासी लोकांकडे, अनेक दाक्षिणात्य लोकांकडे मुंबईत जेव्हा रामदास तांबे जायचे तर खालचे जे लोक होते केरळातले, विशेषतः तामिळनाडूतले, त्यांना मराठी हिंदी कळतच नसतं. तर रामदास तांबे त्यांना मनाचा श्लोक मराठीतून म्हणून दाखवायचे आणि त्याचं सगळं एक्सप्लेनेशन इंग्लिश मधून सांगायचं.
आणि मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी तुमच्या दारात का उभा आहे आणि मी कोण आहे? तर मी रामानंद महाराजांचा शिष्य आहे. आणि फार चौकशी केली तर सांगायचं की रेल्वेमध्ये अशा अशा प्रकारचा अधिकारी. एवढी निष्ठा, अत्यंत दिसायला सुंदर आणि गोरेपान कोकणस्थ होते, पण निष्ठा महाराजांच्या चरणी खूप. तर त्या नंदुरबार जवळच्या गावात गेले आणि भिक्षा 4-5 ठिकाणी मागितली. संध्याकाळ झाली. तिथे कोणी ओळखीचं नव्हतं. मग एका मारुतीच्या मंदिरात रात्री आपण विश्रांतीला जाताना डबा घेऊन गेले होते. मारुतीच्या मंदिरामध्ये गेले, आपल्या जवळची दशमी खाल्ली आणि आता इथेच आपण पहुडावं, इथेच झोपावं असा विचार करत असताना त्या गावातले एक वकील दर्शनाला मारुतीचे आले. तर पाहिले की अतिशय स्मार्ट माणूस. चौकशी केली, बोलण्यामधून विद्वत्ता लक्षात आली, कोणत्या कार्यासाठी आलं हे त्यांनी सांगितलं. मग ते म्हणाले, अहो इथे मारुतीच्या मंदिरात झोपण्यापेक्षा माझ्या घरी चला ना म्हणाले. तर ते म्हणाले, माझा आपला फार परिचय नाही. हो चला, तुम्ही एवढ्या छान कार्यासाठी आले, निदान माझ्या घरची भाजी भाकरी तर. ते म्हणाले, नाही माझं जेवण झालंय. मग तुम्हाला फक्त झोपायचं ते म्हणाले, माझ्याकडे चला. आणि ते त्या रामदास तांबेंना घरी घेऊन गेले. आता त्यांच्या घरामध्ये वकील साहेब, त्यांच्या पत्नी आणि एक छोटासा मुलगा, 3 जण राहत होते. आता त्या घरच्या परिस्थितीप्रमाणे हे पडवीमध्ये झोपले, म्हणजे समोरच्या ओसीवर झोपले असते. छान होत. ते दोघं नवरा बायको लेकरं आतमध्ये झोपले. आणि रात्री 1:30 पावणे 2 वाजता ते जे वकील साहेब होते त्यांना जुलाब व्हायला सुरुवात झाली अचानक. इतके जुलाब झाले की त्यांना ते गलित गात्र झाले, अशक्त झाले आणि त्या बाईंना शेवटी बाहेर येऊन यांना सांगावं लागलं की अहो यांची परिस्थिती कळली. बरं, हे त्या गावामध्ये नवीन गेलेले, डॉक्टर माहित नाही, वैद्य माहित नाही, कोणी माहित नाही. ती बाई एकटी, तिचा नवरा झोपलेला आहे, आपण यांच्याकडे आज झोपायला आलो, असा प्रकार घडला. उद्या जर म्हणजे परिस्थिती इतकी नाजूक झाली त्यांची की हे आता जातात की काय अशी परिस्थिती. एक 10-15 मिनिटात इतके लूज मोशन्स आणि उलट्या त्यांना झाल्या, अतिसाराचा त्रास झाला आणि घाबरून गेले. ती बाई रडायला लागली, ते लेकरू झोपलेलं. अशा परिस्थितीमध्ये रामदास तांबेंच्या मनात आलं की आपण इथे भिक्षेला आलो, यांच्याकडे मुक्काम आलो, हा माणूस जर आज रात्री गेला तर उद्या या गावात काय चर्चा होईल. आणि हे सगळं करत असताना आलेला मनावरचा ताण हलका करण्यासाठी म्हणून सद्गुरूंचं डोळे लावून स्मरण केलं आणि तात्यासाहेबांचं वाक्य पटकन कानामध्ये आलं की आपले सद्गुरू काळाचाही काळ आहे. लगेच नामाला सुरुवात. बाई म्हणाले, काळजी करू नका, आपण नाम घेऊ म्हणाले, रडू नका. आणि स्वतः रामदास तांबे आणि त्या माऊली 2 जण त्यांच्या उशाला आणि 1 जण पायाला बसून नामस्मरणाला सुरुवात केली. सकाळी 3:30-4 ची वेळ होती. दोघांनी छान नामस्मरण करता 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 वकील साहेबांना गाढ झोप लागली आणि 5:30 पावणे 6च्या दरम्यान वकील साहेब उठले, फ्रेश झाले, म्हणाले, अहो मला इतकं छान वाटायला लागलं, कसं काय रात्री त्रास झाला, माझ्यामुळे तुम्हाला त्रास वगैरे वगैरे वगैरे. काळाचाही काळ आला होता, पण सद्गुरूंनी सांगितलं होतं की तू या कार्यासाठी जाताना एवढं लक्षात ठेव की तुझे सद्गुरू काळाचाही काळ आहे आणि त्याचं सूत्र, त्या काळाला हातात धरण्याचं काही सूत्र जर असेल, जसा पतंग महाराज म्हणाले ना की आकाशात इतका उंच जातो, इतका उंच जातो की एवढा मोठा असलेला पतंग एवढा एवढा दिसायला लागतो, पण तरी त्याची दोरी जशी तुमच्या हातात असते, तर ती जो दोरी आहे महाराज म्हणाले ती आहे नामाची. तुमचे सद्गुरू काळाचाही काळ आहे, पण याची अनुभूती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी नाम गरजेचं आहे. म्हणून ते काय म्हणाले की नामाची शक्ती एवढी मोठी आहे की तिथे पाप राहू शकत नाही, काळ टिकू शकत नाही आणि भवभय म्हणाले दूर होऊन जात. आता म्हणाले या नामाचं एक वेगळं असं तेज आहे. म्हणाले नामस्मरण करणारी जी व्यक्ती असते ना, मनापासून नामस्मरण कर, म्हणजे नाम, नामधारक आणि नाम साधक अशा ज्या आपल्या पायऱ्या आहेत ना सज्जन हो, तर या नामाची एवढी प्रचंड शक्ती आहे, या नामाचं तेज इतकं आहे, मी तुम्हाला काय सांगू. आदरणीय बाबा वेलसरे हे अतिशय उत्कृष्ट नामसाधक, अतिशय ज्येष्ठ, आदरणीय, परमादरणीय, परमश्रद्धेय असे नामसाधक आहेत. आणि बाबा वेलसरेंचं मला तुम्हाला सांगायचं की नामतेज काय, तर दर रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये बाबांना ज्ञानेश्वरी सांगायची आज्ञा वाणीरूप महाराजांनी केली आणि ती त्यांनी आयुष्यभर पाळली. 1च तास प्रवचन मालाडला करायचे. श्री महाराजांच्या कृपेने, आईवडिलांच्या पुण्याने मालाडला ते प्रवचन ऐकायला आम्ही गेलो होतो. प्रचंड गर्दी असायची आणि गर्दीपेक्षाही 9ला डॉट पिन ड्रॉप सायलेन्स असायचं.
म्हणजे ऐकणारे श्रोते सुद्धा इतके सुंदर असायचे. कुठून कुठून यायचे लोक, म्हणजे अगदी सेंट्रल पासून इकडे वेस्टर्न लाईनला मालाड येतं, तर सेंट्रल लाईनचे लोक यायचे. कुणी डोंबिवलीहून, कुणी कल्याणवरून, इकडनं मालाडला पोहोचायचे. बरोबर 9च्या आधी आपल्याला जागा मिळून ते पुन्हा मुंबईचे लोक रुमाल टाकून बसलेले, कोणी दुसरे बसलेले चालणार नाही, शिस्तीचे सगळे. खोबरा. तर हा नियम त्यांचा सुरू होता. आणि काय झालं की बाबांची नामाची साधना इतकी होती. एक बाई मात्र अतिशय नियमाने गेली 2-3 वर्ष बाबांची प्रवचनं ऐकायला यायची. एका बाजूला पुरुष, एका बाजूला स्त्री, या रांगेमध्ये सगळे छान बसायचे. आणि काय झालं माहित नाही, पण एक ब्रह्मसंबंध त्या बाईंना लागला. बरं, लागला तर काय झालं म्हणाले, त्या प्रवचनाला येऊन बसल्या आणि त्या दिवशी प्रवचनाच्या वेळेत त्यांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांनी ते सगळं प्रवचन ऐकलं त्या ब्रह्मसंबंधाने. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर बाबांनी त्या बाईंना बाबांचा त्या बाईंशी संवाद झाला. संवाद म्हणजे त्या बाईंशी झालाच नाही, जो संवाद झाला त्या ब्रह्मसंबंध. तर बाबा म्हणाले, तू का त्यांना प्रवचन आज ऐकू दिलं नाही? तूच प्रवचन ऐकलंस ना. त्या संचार झाल्यामुळे त्यांनीच सगळं प्रवचन ऐकलं. तर ते म्हणाले की मला प्रवचन ऐकायचं होतं म्हणाले, म्हणून मी आलो. बर. ते म्हणाले, तुझ्यामुळे त्यांना ऐकता नाही आलं ना म्हणाले. हो म्हणाले, मी त्या झाडाला सोडणारच नाही म्हणाले. अरे, मी मुक्त कसा होईल म्हणाले त्याच्याशी. तर मग म्हणाले, मग आता तू केव्हा यांना मुक्त, तू यांना सोडून जा म्हणाले, हे चांगलं नाही तुझं. ते म्हणाले, हे चांगलं नाही हे मला कळतं, पण मला मुक्त होण्यासाठी यांच्याशिवाय उपाय नाही म्हणाले. अरे सज्जनो, ही घडलेली घटना आहे बरं, ही मालाडमध्ये घडलेली घटना आहे, मी ऐकून सांगत नाही. लिखित स्वरूपात आज उपलब्ध आहे, तुम्ही मालाडला गेलात तर. मग बराच वेळ ते संवाद झाल्यानंतर म्हणले, आता तुम्ही मुक्त कसे होणार? तर ते म्हणाले, बाबा म्हणाले, तू या झाडाला सोडून दे. आणि त्याच्या पुढे बाबा त्याला काय म्हणाले, तू यांना सोड आणि तू माझ्याकडे ये. एवढं मला सांगा, एखादा नाम साधकाची हे किती असते की तू त्यांना सोडून तू माझ्याकडे ये म्हणाले. त्यांना नको त्रास दे, त्यांना त्यांचं साधन करू दे. तो म्हणाला, तुम्ही म्हणता ही फार चांगली संधी आहे म्हणाले माझ्यासाठी, पण सज्जनो यातून तुम्ही लक्षात घ्या, तो काय म्हणाला ब्रह्मसंबंध त्या बाईच्याच मुखातून बोलत होता, पण पुरुषाच्या आवाजात बोलत. तर म्हणाले, मला तुमच्याकडे यायला खूप आवडलं असतं म्हणाले, तुमच्याकडे आल्यावर तर माझा उद्धार आहे, पण तुमच्या बाजूचं जे नामाचं तेज आहे ना, त्याच्यामुळे मला तुमच्या जवळच येता येत नाही. हा घडलेला संवाद लिखित स्वरूपात आजही आहे. आपलं नामसूर्य ऐकलेल्या एक सुमाताई जोशी म्हणून आहे, ज्यांचे वडील लग मराठी आहेत. त्यांच्या कन्या ह्या आज 85 वर्षाच्या आहेत. महाराजांच्या कृपेने त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं. तुम्ही आजही त्यांना जाऊन ही कथा विचारा, त्या तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. म्हणजे सज्जनो, 2 गोष्टी आहेत बरं. आपल्यासारख्या माणसाने काय शिकावं की अरे, वासनेचा समुच्चय किती मोठा असतो. काल ते म्हणाले ना की या सूक्ष्म बाजूला हे सगळे, म्हणून महाराज काय म्हणाले, अरे तुम्ही रिकामा वेळ जितका मिळतो ना, किंवा जितकं नाम घेता येईल, म्हणजे आपण असं समजूया, हा जो आपला सूक्ष्म देह आहे, म्हणजे हा स्थूल देह तर जळून जाणार आहे, पण एक आतमध्ये जो सूक्ष्म देह आहे की ज्याला, जो जळत नाही, जो काहीच नाही, म्हणजे त्याला पाण्यात भिजत नाही, जळत नाही, तुकडे होत नाही, काहीच नाही, पण तो आहे. तर तो जसं सिम कार्ड तरी दिसतं ना, तसा समजा घरा त्याच्यावर असे वेटोळे असतात कशाचे, वासनांचे. आणि ज्याने खूप नामस्मरण केलेलं असतं ना, त्याचा देह सुटतानाही त्याला त्रास होत नाही, आणि देह सुटल्यानंतर सुद्धा त्या सूक्ष्म देहाला नित्य नामाची सवय असल्यामुळे तो जिथे जाईल ना, तिथे त्याचं नाम सुरू असतं. म्हणजे आपलं आत्ता डोळे लावून पहा, मन कुठे गुंतलेलं आहे, तिथे गुंतलेलं असतं की नाही. झोपेत सुद्धा पहा, आपले किती प्रकार त्याच्यावर चालू असतात त्या सूक्ष्म देहावर. त्याला हेच विश्रांतीच नाही तिथे चिंतनाची. म्हणून ते जे जाणीवेचं जे नाम आहे ना, त्या जाणीवेच्या नामासाठी आता अखंड नाम घेणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सूत्र काय सांगतंय बघा, ते जे म्हणाले की नाम तेज अशा साधकाच्या बाजूला असतं, ते तो ब्रह्मसंबंध म्हणाला की तो औरा मला दिसतोय तुमच्या बाजूचा,
ते नामाचं तेज, ते नामाचं सामर्थ्य मला दिसतंय, मी त्याच्याजवळ स्पर्श करू शकत नाही. लहानपणी आपल्या सगळ्यांना आपल्या आईबाबांनी एक गोष्ट सांगितली, तुला अंधारात भीती वाटते का? राम राम म्हणत जा. हे आपल्या पिढीला सांगितलेलं आहे, दुसऱ्या पिढीला सांगितलं गेलेलं नाही. ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम आज भोगतोय आपण. त्याच्या चालल्यात ना पोरी पळून, काहीच नाहीये. फार भयानक विषय श्रीराम. तर म्हणाले आपल्यातून आपल्याला हे समजून घ्यायचंय सज्जन हो, की हे जे नामा म्हणजे वासना जी असते माणसाची किती बलवत असते. आणि जो खरा असा साधक असतो, मी म्हटलं तुम्हाला की अंतकाळी महाराज म्हणाले की अंतकाळी आपल्याला पश्चात्तापाची खूप जाणीव होते, की अरे मी केलं नाही. असं संत सांगतात की त्या जीवाला जीव सोडताना, प्राण सोडताना जाणीव होती की अरे मी हे चांगलं वागायला पाहिजे, मी असं पातिव्रत्य पाळायला पाहिजे होतं, मी सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनाप्रमाणे नामाचं साधन करायला पाहिजे होतं, मी ते केलं नाही. याचा पश्चाताप आणि ते पाप, त्याची ध्वनिचित्र म्हणजे चलचित्रपट तुम्हाला दिसतो. हे जितकं खरं आहे तितकं हा देह सोडल्यानंतर त्या सूक्ष्म देहाला जर नामाची सवय नसेल, त्याला जर वेगवेगळ्या विषयाच्या चिंतनाची सवय असेल, तर तो जेव्हा अंतरिक्षात जाईल तेव्हा विषयाचं चिंतन करत राहील. आणि मग त्याचा नंबर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मनुष्य जन्माच्या लाईनमध्ये कधी लागेल, आणि तो लागत नाही हे सिद्ध होतं. हे जे संबंध असतात, ब्रह्मसंबंध म्हणा किंवा पिशाच्य योनी, हे पिशाच्य योनी. आता ब्रह्मसंबंध का म्हणतात, तर एखादा चांगला सात्विक ब्राह्मण जेव्हा पिशाच्य रूपाने येतो, तो ओळखू यावा म्हणून त्याला ब्रह्मसंबंध म्हणतात. आणि तो तसा राहिल्यामुळेच त्याला ती बुद्धी होती की आता आपल्याला मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि मग तो कोणत्या तरी अशा जिथून आपला उद्धार होईल, जे आनंद सागरांचं उदाहरण आहे तेच उदाहरण हे, की आम्हाला मुक्त करा, तुमच्या नामाने मुक्त करू. कारण आता माझ्याकडे वाणी नाही नाम घ्यायला, मग ती मला फक्त श्रवण करावी लागेल. मी कोणाच्या तरी याच्यात गेल्याशिवाय, ते म्हणाले ना की माझं तू प्रवचन काय ऐकलं, तर ते म्हणाले मला त्याच्याशिवाय गती नाहीये. मी इलाज का धरलं, तर मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. महाराज म्हणाले पिशाच्य कोणाला बाधतं म्हणाले, आधी त्यांनी प्रापंचिक उदाहरण दिलं. महाराज म्हणाले एखाद्या गावामध्ये एखादा वाडा खूप दिवस नुसता पडून राहतो, कोणीच तिथे राहत नाही म्हणाले. 10-12 वर्ष एखाद्या वाड्यात जर कोणी राहायचं, तिथे पिशाच्याच वस्ती होते म्हणाले, किंवा ते कोणीतरी बळगावतं. आता जिवंतच पिशाच्चे आहेत की तुमचा प्लॉट रिकामा राहू द्या, ते सोडूनच द्या. पण असं जुन्या काळी आपण पाहिलेलं आहे. पण त्याच्याही पुढे महाराज म्हणाले ते जसं तुमचं घर आहे तसं खरं म्हणजे तात्पुरतं भाड्याने दिलेलं हे घर आहे. तर हे घर, हे अंतःकरण जेव्हा नामाशिवाय राहतं म्हणाले, तिथे अशा प्रकारच्या बाधा लवकर कार्य करतात. म्हणून आपल्या लेकरा बाळांना रोज सांगा, नाही नाही नाम झालं, 1 माळ 2 माळा 13 माळा झाल्याशिवाय झोपूच नको. जाऊ द्या होमवर्क, त्या होमवर्कने माती केली सगळ्या पोट्ट्यांची. म्हणजे नको त्या गोष्टी सगळ्या शिकल्या. विचित्र वेगवेगळ्या बातम्या. एका मुलीचं आजचं स्टेटमेंट आहे, कॅनडामध्ये राहणारी, तिचे वडील गावी गेले निपाणीला. तिने ग्रामपंचायतच्या लोकांनी पोलिसांना कळवलं, पोलिसांनी कळवलं तुझे वडील गेलेले आहेत, मी या. ती म्हणाली माझ्या वडिलांचा काही संबंध नाही, ते प्रेत जाळून टाका नाही तर फेकून द्या. गडगंज संपत्ती असलेला बाप आपल्या पोरांना उत्तम शिकवतो, उत्तम पॅकेज मिळायला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आमची माती करून टाकायला. संस्कार सज्जन हो, हिंदू धर्मामध्ये अतिशय क्षीण झालेले असतात. आपल्या लेकरांचा आयुष्य चांगलं जाण्यासाठी तरी आपल्या मुलांना रोज रोज रामरक्षा म्हणायला लावा. कसे म्हणत नाही तो, म्हणायलाच पाहिजे. रामरक्षा भीमरूपी झालीच पाहिजे, 13 माळा झाल्याच पाहिजे, अभ्यास नाही झाला तर हरकत नाही. हे सांगणं थोडस याचं होईल. अभ्यास करतातच ते, पण जितकी सक्ती सज्जन हो आपण अभ्यासाची करतो, इतर गोष्टींची करतो, तितकी धर्माची करत नाही. धर्माची म्हणजे मला सांगायचं की उपासनेची. आपल्या लेकराच्या बरोबर एक, जसं आपण त्याला शाळेत जाताना वॉटर बॅग देतो, डबा देतो, सकाळचा वेगळा दुपारचा वेगळा, वॉटर बॅग मध्ये हे, पुन्हा कधी कधी काही आया तर कोल्ड्रिंक्स पण देतात. इतकी व्यवस्था 4 तासाची जर आपण व्यवस्था करतो, तर आपलं लेकरू जेव्हा या जगामध्ये तुम्हाला वावरायला सोडायचं, तर त्याच्याजवळ त्याची काही आत्मिक शक्ती हवी की नाही. आणि ती आत्मिक शक्ती नाथ महाराज सांगायला, अरे नामस्मरण आणि भक्त निर्माण होणं गरजेचं हो. कोणताच मायबाप भक्त निर्माण करायला तयार नाही. ही सगळ्यात मोठी हिंदू धर्माची आजची खंत आहे. प्रत्येकाला वाटतं इंजिनियर, डॉक्टर, अमका तमका, तुम्हाला गोळी घालणारा. शेवटी तसाच होतो, इंजेक्शन देऊन तुम्हाला मारतो.
पण माझा मुलगा धर्माचरणी व्हावा, माझा मुलगा देशभक्त व्हावा, माझा मुलगा चांगला नागरिक व्हावा, नवे नवे माझा मुलगा निदान माझा तर मुलगा व्हावा, माझी तर मुलगी व्हावी, काहीतरी देशकार्य, काहीतरी धर्मकार्य होईल सज्जनो. आणि हे आपण नाही केलं तर कोण होणार आहे? जगामध्ये मुळातच 2% भगवंताच्या मार्गावर चालणारे. 98% सांभाळण्याची शक्ती या 2% म्हणजे जे भगवत चरणी आहे ते. जातीचं मी बोलतच नाही. जे भगवंताच्या मार्गावर चालणारे ते सगळे ब्राह्मण, पण तेच 2%. त्या 2%तले कमी व्हायला लागले. अशा वेळेला आपलं हे सगळं धर्मकार्य सूत्र जर काही असेल तर ते म्हणाले, नाथ महाराज म्हणाले, नामस्मरण देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिले. नाथ महाराज म्हणाले, चारही मुक्ती नामाच्या पायाशी असतात यात संशय नाही, असं नाथ महाराज लिहितात. आणि त्याच्या आधी 300 वर्ष ज्ञानोबांनी हरिपाठ लिहिला. त्यातली पहिली ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातली, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करू, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. 4 मुक्ती आपण पाहिल्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 4ही मुक्ती केवळ नामस्मरणाने सांगतात. शास्त्रीजींशी बोलत असताना मी म्हटलं, मला हे या 4 मुक्तींचं माझ्या मनात जे आहे ते असं आहे. तर ते म्हणाले, बरोबर आहे. सलोकता काय म्हणाले की वैकुंठामध्ये तुम्हाला, त्या वैकुंठ लोकामध्ये एवढी गर्दी तिथे पण, बरं समजू नका तुम्ही असं, मग तुम्ही पाहून आले का मुळे सर? पाहायला जाणार नक्की. तर म्हणाले वैकुंठामध्ये भगवंताच्या लोकांमध्ये राहायला मिळणं ही सलोकता. तिथे खूप, आता मला सांगा ना, जगभरातले आता तुम्हा आम्हाला असं वाटतं इथं हे काय ते काय, ज्यांच्या अंतःकरणात भगवंताचं काय प्रेम असेल हे बाहेरून काय दिसणार? या माणसाची आत्मशक्ती काय आपल्याला काय, या व्यक्तीची भगवंताप्रती असलेला नित्यभाव आपण नाही जाणू शकत. म्हणून असे अनेक या विश्वातले प्राणी भगवंतावर प्रेम करणारे. आणि आता एक उदाहरण म्हणून लक्षात आलं म्हणून सांगतो की इस्कॉनच्या लोकांनी केवढं कार्य केलं. इंग्लंड, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, इकडे सगळीकडे हो, हरे रामा हरे कृष्णा. त्यांना साड्या नेसता येत नाही तर त्यांनी साड्या नेसतायचं शिकवलं. त्यांना धोतर नेसता येत नाही तर त्यांनी वेगळ्या प्रकारचे चांगले धोतर शिवून घेतले. भगव्या रंगाचे धोतर, इतकी छान तुळशीची माळ, गंध इथून इथे लावलेला. आणि छोटे छोटे मुलं की मी भगवंताचा दास आहे, तुला काय करायचं? मला भगवंताचं कार्य करायचं आहे. तुला पहिला श्लोक येतो का? हो. मग तो सांगतो, ए फॉर अर्जुन, बी फॉर बलराम. इतकं सुंदर कार्य ते करतायत. तर असे अनेक महात्मे त्या वैकुंठामध्ये. आणि तिथे गर्दी खूप आहे. वैकुंठामध्ये सुद्धा खूप गर्दी आहे. आपल्याला वाटतं असं. आता एखादी ती शिवपुराण लागू द्या बरं, 5 किलोमीटर दूरवर पार्किंग आहे. आमच्या शेजारच्या बाई गेल्या तर त्या म्हणल्या, मी जाऊच तरच थकले आणि शिवपुराण सुरू झाली की झोपच आली. 5 किलोमीटर पार्किंग पण ते, बाईंचं वय 60 वर्षाचं होतं, पण इच्छेने गेल्या. आणि संध्याकाळी आले, म्हणलं काय शिवपुराणामध्ये? तर म्हणले, हिला विचारून सांगतो शेजारची. म्हणजे तिथे 6 लाख लोकांची गर्दी होती म्हणा. किती चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि शिवपुराणामुळे गावातला, गावाच्या बाहेरचा, वेशीच्या बाहेरच्या सगळ्या महादेवाच्या पिंडींचं प्रारब्धच बदलून गेलं. सगळ्या. एवढं शिवपुराणाचं महात्म्य. मला सांगा ना, एक श्रवणाचं महात्म्य किती आहे, किती छान आहे मला सांगा. आणि यातनं खूप मोठं कार्य होणार आहे बरं. ही आपल्याला दिसणारी खूप साधी गोष्ट आहे, पण इतक्या सगळ्या शंकरांच्या पिंडीवर जर अभिषेक होत असेल तर त्याचं फार मोठं उत्तर आपल्याला 2028 किंवा 2029 मध्ये मिळेल. त्याच्यावर मी आता भाष्य करत नाही. सज्जनो, बाहेरून सगळं पेटलेलं आहे. आपल्याला घरी आणाव्याच लागणार आहे तलवारी. जागृत राहणं गरजेचं आहे. याचं फळ आपल्याला त्यावेळेला निश्चितपणे मिळेल. पण सांगायचा उद्देश हा की श्रवणाने किती महत्व आहे, श्रवणाचं किती महत्व आहे. आपला विषय चालला होता सलोकता. तर त्या वैकुंठामध्ये भगवंताच्या लोकांमध्ये सगळे भगवत भक्त आहेत, तिथे सगळे भगवत आहेत, म्हणजे भगवंताचेच भक्त आहेत. अशा तिथे राहायला मिळणं ही सलोकता आहे, त्या लोकांमध्ये राहणं. आता इतके लोक आहेत तर खूप. आता तिरुपतीला गेलं तर पहा तुम्ही, बाकी तर कशाला, अजून वैकुंठ कोणतं पाहायचं? पंढरपूर पहा, मुखदर्शन घेऊन आलो बा. 12 लाख आषाढी एकादशीला लोक होते. सगळ्यांचं साक्षात दर्शन झालं का?
पण तिथे जाण्याचा आनंद, मुखदर्शन घेतलं म्हणजे आम्ही निघून हरकत नाही. पण मुख्यमंत्र्याबरोबर अमके अमके दोघा नवरा बायकोला मान मिळाला, समीपता. त्यातले जे भगवंताच्या जवळ आहे खऱ्या अर्थ याच्यातले, आता भगवंताच्या कोर याच्यावर असणारच ना काहीतरी, क्वालिटी ऑफ द भक्ता असणारच आहे. तर त्याच्या जवळ राहणारे ती समीपता, सलोकता आणि अतिशय वैराग्यशील अखंड भगवंत असणारे एकदम एक नंबर क्वालिटीचे समीपता. आता ते समीपता समजा म्हणजे अगदीच आपण पटकन सांगायचं म्हणलं, तिरुपतीच्या मंदिरातले 100 पुजारी, त्या पुजाऱ्यांमध्ये सुद्धा क्वालिटीज आहे की ज्यांनी फक्त त्या गाभाऱ्यापर्यंतच जायचंय. गाभाऱ्यात जाणारे फक्त एक 10 लोक आहेत. त्या 10 लोकांमधले सकाळच्या स्नानाला जाणारे वेगळे, 2:30 वाजताच्या पुन्हा 6च्या स्नानाला जाणारे वेगळे, 10 10:30ला होणाऱ्या अभिषेकाचे वेगळे, भोजन प्रसादाचे वेगळे, दुपारच्याचे वेगळे, सायं पूजेचे वेगळे, शेजारती रात्री 1 वाजता होते ती भगवंताला झोपवणारे ते 2 वेगळे. समीपतेमध्ये सुद्धा पुन्हा हे जे 10 असतात तर हे इतके जवळचे असतात की त्या भगवंताच्या नामाने स्वरूपता त्यांना प्राप्त होते. भगवंतासारखं रूप. अहो कशा आपण पाहा तुम्ही ते सगळे ब्राह्मण जर अगदी पाहिले जे आतमध्ये पूजा करतात, पाहिले की त्यांचे ते गंध इतकारे मोठे, किती छान वाटतात. अरे भगवंत थोडासा जाड झाला की काय असं वाटतं. टप्पू सिंग पाहिले, टप्पू गुरुजी पाहिले की असं वाटतं अरे हा भगवंत थोडं जाड झाला की काय. इतकी स्वरूप म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं की भगवंत वाटतो. इतकी भगवंताच्या सारखी स्वरूपता त्यांना प्राप्त होते. असे वैकुंठातले अशी स्वरूपता आणि सायुज्यता मुक्तीतरण परब्रह्म स्वरूप झाल्यानंतर वैकुंठात भगवंताच्या रूपामध्ये विलीन झाला. या स्वरूपतेचं एक उदाहरण मी तुम्हाला पाहायला मला मिळालं नाही, पण स्वरूपताचं एक छोटस उदाहरण मला पाहायला मिळालं. ते त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना की दादासाहेब राजेगावकर नावाचा एक फार मोठा देशमुख माणूस, साखरखेड्याच्या जवळ राजेगाव नावाचं गाव, 4-4.5 एकर जमीन, घोडा, प्रचंड श्रीमंती, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, उत्तम पत्नी मिळाली, खूप सुंदर संसार, धार्मिक माणूस, पण थोडासा अहम होता, अजून अनुग्रह झाला नव्हता. मागे तुम्हाला मी सांगितलं घोड्यावर खेरड्याला यायचे तर ते म्हणले, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. म्हणजे ते वारले आता. त्यांचे सख्खे साडू डॉक्टर पी.व्ही. कुलकर्णी म्हणून पुण्यामध्ये राहतात. त्यांनी मला ही सांगितलेली गोष्ट परवाच्या दिवशी खेरड्यामध्ये. तर ते म्हणाले माझे साडू एवढे श्रीमंत होते, थोडा अहम होता, म्हणजे साडूंनीच त्यांना सांगितलेली गोष्ट त्यांनी मला सांगितली. तर माझ्या साडूंनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं. म्हणाले मला कळालं नाही. म्हणाले महाराज काय असतं. तर महाराज असे भिक्षेला खेरड्यामध्ये निघायचे आणि आम्ही आपल्या राजेगाववरून खेरड्यात काही कामासाठी घोड्यावर यायचो. आम्ही घोड्यावर बसून महाराजांशी बोलायचो. महाराजांना आमच्याकडे असं पाहावं लागायचं, त्याची लाज सुद्धा या देहाला वाटत नव्हती. म्हणाले इतके आम्ही अज्ञानी मूर्ख होतो, पैशाचा दंभ होता म्हणाले, आणि अहंकार होता की आम्ही देशमुख आहे राजेगावचे. पण पुढे महाराजांचा सहवास मिळाला, महाराजांचा अनुग्रह मिळाला, आणि या दरम्यान 1976ला पत्नी वारली. अतिशय सुंदर, अतिशय धार्मिक, अतिशय सुशील, सगळ्या घराला घेऊन चालणारी नियर अँड डिअर पर्सन गेला. वैराग्य प्राप्त झालं. शेतामध्ये झोपडी करून राहू लागले. छान 15 दिवस खेरड्यात नाम, 15 दिवस आपल्या शेतामध्ये खोपी बांधली, खोपीमध्ये बसून नाम घ्यायचं. सज्जन हो, माझे मोठे भाऊ त्यांच्याबरोबर होते 1 महिनाभर. तर ते म्हणाले स्वरूपता मला तुम्हाला सांगायची. नामानी आणि महाराजांच्या अखंड चिंतनाने, महाराजांच्या अखंड सेवेने या माणसाची वाणी सद्गुरू प्रल्हाद महाराजांसारखी झालेली माझ्या भावानी ऐकली. म्हणजे प्रल्हाद महाराज जसे बोलत होते, प्रल्हाद महाराजांचा जसा आवाज होता ना सज्जन हो, अगदी तशी वाणी दादांची झाली. मला असं वाटतं आपल्याला जर अशी स्वरूपता, ही खरी स्वरूपता भक्तीच नाही का, स्वरूपता मुक्तीच आहे की तसा आवाज त्यांना प्राप्त झाला होता. म्हणजे महाराजांनी जसं बोलावं तसा यांचा आवाज. कोणाला आवाज द्या, अरे श्रीपादीकडे म्हटलं तर असं वाटायचं, त्याला वाटायचं महाराजांनीच बोलवू काय, पाय तर दादानी बोलवले. नामानी स्वरूपता याच देही याची डोळा. सज्जन हो, अशी येऊ शकते बरं. पण सूत्र जर काही असेल तर आपल्या सद्गुरूंवर पतिव्रतेसारखं प्रेम की नाही, आता बस धरले ना त्यांचे चरण कमल इथे ठेवले ना. म्हणून ब्रह्मानंद महाराजांची ती गोष्ट बघा, एकदा यांच्या नावाचं हे घातले ना मंगळसूत्र, म्हणाले आपले हे मंगळसूत्र. हे काय झालं, विवेकानंद आले तर विवेकानंदांच्या खूप बातम्या आल्या की अमेरिकेतून आले असं तसं, आणि कुर्तकोटी महाराज
म्हणजे कुर्तकोटी, आणि ब्रह्मानंद महाराज कर्नाटकात होते. आता कुर्तकोटीनं इंग्रजी पण येते. तर कुर्तकोटीने ते सगळे वर्तमानपत्र आले, हे वर्तमानपत्रात काय कॅप्शन आलं, त्या वर्तमानपत्रात काय कॅप्शन आलं, विवेकानंद आले, त्यांनी धर्म सांगितला, असं केलं, ते सगळं छान होतं काही. ब्रह्मानंद महाराज पाहिलं सुद्धा मी त्यांच्याकडे. मी ते सांगत होते. 3-4 वेळा झाल्यावर कुर्तकोटी म्हणाले ब्रह्मानंद महाराजाला, अहो विवेकानंदांनी केवढं मोठं कार्य केलं, हिंदू धर्माचं केवढं जागतिक दर्जावर काम केलंय, आपल्या हिंदू धर्माला तिथे खूप त्यांची स्तुती ते करत होते. तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी अशी माळ काढली, दाखवली, म्हणाले हे मंगळसूत्र घातलंय ना, म्हणाले आपण आपल्या बापा त्याच्या नावाने, आता दुसऱ्याकडे आपल्याला पाहायची गरज नाही. तर ही जी सद्गुरु निष्ठा आहे, याचा अर्थ इतर संतांचा अवमान कधीच आपल्याकडनं घडता कामा नाही, बरं, कधीच घडू द्यायचा नाही. प्रत्येक संत म्हणजे संत दिसती निरनिराळे पण स्वरूपी मिळाले. एकदा काय झालं, म्हणजे आता सूत्रच सांगतो मी तुम्हाला, हे चारी मुक्तीच्या पुढे जाता जाता कुंडलेकर महाराजांचे शिष्य होते, आणि काय वाटलं की महाराज म्हणाले त्यांना, आळंदीला जाऊन या म्हणाले दर्शनाला. आणि त्यांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं म्हणून ते आळंदीला गेले. आता ते आळंदीला गेले तर त्यांच्या परिचयाचं एक तिथे नरसिंह सरस्वती आळंदीला होते बरं का, ते वेगळे बरं का, आपले दत्त संप्रदायातले नरसिंह सरस्वती मला वाटतं 14व्या शतकातले, पण महाराजांच्या आधी म्हणजे 19व्या शतकामध्ये एक नरसिंह सरस्वती आळंदीचे म्हणून होऊन गेले. त्यांचं समाधीचं मंदिर तिथे होते, म्हणून महाराजांनी ज्या शिष्याला सांगितलं, बहुतेक त्यांचं नाव लिमय असावं, तर ते गेले तिथे. तर ते नरसिंह सरस्वतींच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलं, आणि मग माऊलीच्या दर्शनाला गेले, ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या तिथे. तर ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या तिथे कोणीही नव्हतं. हे तिथे गेले, बसले, निवांतता होती, थोड्या वेळ बसले, जप केला, तिथून निघून आले. भोजन प्रसाद पुन्हा नरसिंह सरस्वती स्वामी आळंदीचे होते त्या मठामध्ये प्रसाद घेतला, आणि प्रसाद घेतल्यानंतर त्या गादीवर, नरसिंह सरस्वतींच्या गादीवर असलेले सत्पुरुष जे होते ते यांना बोलले, गोडबोले नावाचे एक सत्पुरुष होते त्या गादीवर. तर त्यांनी यांना सांगितलं की सद्गुरूंना सोडू नका, नाम हे सर्वश्रेष्ठ वगैरे आहे, असं 2-4 वाक्य त्यांच्याशी बोलले, आणि तिथून ते ग्रस्त आले, पुन्हा गोंधळ आले, नमस्कार केला महाराजांना. महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाली, आता यांच्या लक्षातच येईल. हे यांनी विचार केला, तर म्हणजे आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला गेलो तर तिथे शांतताच होती, समाधीतून तर काही आवाज आला नाही. आणि मग ते नरसिंह सरस्वतींच्या गादीवर असलेले सत्पुरुष गोडबोले नावाचे जे होते, ते जे 2 वाक्य बोलले होते, ते वाक्य सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी जसेच्या तसे त्यांना सांगितले. असंच म्हणाले ना, म्हणाले ज्ञानेश्वर माऊली, सज्जन हो, संत दिसती निरनिराळे. आता महाराज कसं सांगतील की मी ज्ञानेश्वर माऊली आहे, असंच म्हणाले ना, म्हणाले ज्ञानेश्वर माऊली. ते म्हणाले, हो, संत दिसती निरनिराळे पण स्वरूपी मिळाले. कसं समजणार सज्जन? आपल्याला हे कळणंच, कारण या दृश्याचा परिणाम आपल्या मनावर इतका बिंबलेला आहे की तो पुसणंच खूप अवघड आहे. पण तो पुसला जाईल. कशाने जाईल? तर एकच सगळ्यात चांगलं डिटर्जंट आहे, आणि ते म्हणजे नाम. तर ते म्हणाले की या नुसत्या नामस्मरणाने तुम्ही 4ही प्रकारच्या सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा सगळ्या मुक्ती, एका ठिकाणी एका प्रवचनात तुम्ही असं की आता ती मुक्ती आपल्याला माहित आहे की नाही, आपण इथल्या पहा म्हणाले, कोणत्या? आपण सगळेजण आता महाराजांचे शिष्य आहेत, महाराजांच्या प्रेमापोटी उपासनेला एकत्र आलेलो आहोत, किंवा या ग्रंथ वाचनाचे. तर हे सगळी महाराज भगवंताचीच माणसं आहेत ना, ही सलोकताच आहे. या सलोकतेत आपण सगळ्यांनी आपापला अभ्यास नामाचा केला, तर कसं तरी आपण त्याच्या अजून जवळ जाऊ ना 4-5. आणि ज्याचं नाम मी म्हटलं दादासाहेब राजेगावकरांसारखं होईल, किंवा आता मला सांगा, तात्यासाहेबांच्या मुखातून जर महाराज 42 वर्ष बोलले, तर तात्यासाहेबांचे गेले अनेक जन्म किती नामस्मरणाचे असतील मग. वरवर आपल्याला ते दिसतं की महाराज म्हणाले 1 वर्षभर 13 लक्ष जप कर. आपले 13 लक्ष किती वेळा झाले? 10 वेळा तर नक्कीच झालेले असतील, निदान माळा ओढून का होईना माझ्याकडून. आपल्या काही वाणीच नाही.
असं आपल्या मनामध्ये येतं. पण सज्जन हो, तात्यासाहेबांविषयी सुद्धा प्रश्न विचारल्यावर महाराज म्हणाले, केशवराव ते एका जन्मीचं नसतं. तर आपण असं समजू, आपला हा पहिला अभ्यास, पहिला वर्ग, आपल्याला ऍडमिशन दिली आता या जन्मात आपण पहिल्या वर्गात आहोत. आपल्याला महाराज मिळाले, आपल्याला आता हे कळायला लागलं की अरे या मार्गाने गेलं तर आपण ग्रॅज्युएट होणार आहोत. तर महाराजांच्या कृपेने खरंच होऊ सज्जन हो. मला तर इतका विश्वास वाटतो ना, आपला नाही विश्वास वाटत, आपण किती आहोत हे आपल्याला म्हणजे मला तरी माहित आहे. पण ते एवढे ते हेडमास्तर इतके चांगले आहे की ते आपल्याला रट्टे मारून हे करून पहिल्या वर्गातून दुसऱ्यातून दहावीला आपल्याकडून अभ्यास करून देतील, मेरिट आणतील, ग्रॅज्युएट करणारच आहे, पोस्ट ग्रॅज्युएट करतील नक्की. कारण हा आपला प्रताप नाही, हा त्यांच्या चरणांचा प्रताप. हा विश्वास आपल्याला आपल्या सद्गुरूंप्रती आपल्याला सज्जन होत ठेवायचा आहे. तेव्हा ते म्हणाले हे हरी देवाचे द्वारी उभा क्षणगुरी तेने मुक्तिचारी साधिला, जे माऊली सांगतात तेच नाथ महाराज सांगतात. पुढे म्हणाले भगवंताच्या जन्माचं, भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या नामाचं श्रवण केल्याने हीन दीन माणसांचा सुद्धा उद्धार होतो. अजामेळाचं आपण पाहिलं, फार सुंदर चरित्र, कधीतरी आपण ते ऐकूयात. पुढे म्हणाले आणि हे सगळं इतकं महात्म्य असल्यामुळे अनेक शास्त्री पंडित सुद्धा, अत्यंत विद्वान असलेले लोक की ज्यांना 4 वेदांचं, 6 शास्त्रांचं, 18 पुराणांचं ज्ञान आहे, असे शास्त्रकार, असे शास्त्र पंडित सुद्धा भगवंताच्या लीलांचं वर्णन करतात. बघा ना तुम्ही, किती किती मला शेवटी महाराज एवढे विद्वान होते. आपल्या लौकिक अर्थाने जर पाहिलं तर ब्रह्मानंद महाराज आणि सद्गुरू प्रल्हाद महाराज विद्वत्तेच्या बाबतीत खरंच, महाराज म्हणाले की माझा बुवा शुक आहे, म्हणतो ना शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचं. 22-24 वर्षापर्यंत त्यांनी विद्वत्तेचा साठी प्रमाणपत्र तरी मिळवले ब्रह्मानंद महाराजांनी. आणि मग लक्षात आलं जेव्हा सद्गुरू म्हणाले की हे विद्या काही कामाची नाही. आणि त्या दिवशी वचन संकल्प केला याच्या पुढे मी विद्वत्तेचं बोलणार नाही, माझी जिव्हा मी नामाला वाहिली. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा पुन्हा असं वाटतं की अरे पुन्हा एक अवतार तसाच झाला, तो म्हणजे सद्गुरू प्रल्हाद. मी यांनी तर प्रमाणपत्र मिळवण्याचाही कधी अट्टहास ठेवला नाही. जेव्हा शिकले काय, रामानंद महाराज म्हणजे सकाळशी शास्त्रीकडे शिकायला जा गेले. पूर्ण इतकी कुशाग्र बुद्धी होती. सगळं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, मी म्हटलं तुम्हाला संपूर्ण भागवत मुखोद्गत असणं ही केवढी कुशाग्र बुद्धिमत्ता असतं. बरं, केवळ भागवतच नाही तर ज्याला प्रस्तांत्रयीचं अध्ययन म्हणतात की उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र हे 3 भारतीय तत्वज्ञानातले सर्वोच्च विषय आहेत. तर या सर्वोच्च विषयामध्ये जो पारंगत होतो त्याला प्रस्तांत्रयीचं अध्ययन झालेलं म्हणतात. असं प्रस्तांत्रयीचं अध्ययन ब्रह्मानंद महाराजांचं झालं होतं. असं प्रस्तांत्रयीचं अध्ययन महाराजांचं झालं होतं. असं प्रस्तांत्रयीचं अध्ययन आदरणीय बाबांचं झालं होतं. आणि आत्ता तुम्हाला सांगतो, असं प्रस्तांत्रयीचं अध्ययन झालेले अद्वैत वेदांत रत्न प्रमोद शास्त्री बाबा त्यांचे विद्यागुरु आणि बाबा त्यांचे सद्गुरु देखील. म्हणून म्हटलं आपला मराठवाडा, आपली सगळी भूमी इतकी पवित्र आहे ना, तर या पवित्र भूमीमधून आपलं चांगलंच पीक यायला पाहिजे. आणि ते चांगलं पीक म्हणजे प्रापंचिक दृष्ट्या मी पहिल्यांदा म्हणेल की आपली सगळी मुलं धर्मकार्यात, सन्मार्गावर, भक्तीच्या क्षेत्रात पहिले काम करणारे असावे. म्हणजे सगळ्यांना आपण आपल्या संपर्कात जेवढे लोक येतील ना, तर तेव्हा आपण अरे काही नाही, तुम्ही पहिले त्यांना भक्ती शिकवा. आणि भक्ती शिकून सुद्धा ते IITians होऊ शकतात, ते बिट्स पिलानीला जाऊ शकतात, ते एम्सला जाऊ शकतात. आणि एम्सला जाऊन त्यांनी गंध लावून गळ्यात माळ घालून जाऊ शकतात, जातात. मला काय सांगू, चांद्रयानानंतर सूर्ययान सोडलं ना, तर त्याचे डायरेक्टर शिवरामन आणि ते सगळे पहिल्यांदा कर्नाटकातल्या चंद्रला परमेश्वरीला गेले. चंद्रला परमेश्वरी हे शक्तीचं अधिष्ठान आहे. तिथे पूजा अभिषेक त्यांनी केला. त्याच्यानंतर ते तिरुपतीला गेले. तिथे त्यांनी भगवंताचं दर्शन आणि आशीर्वाद घेतला. प्रत्येक यान सोडताना व्यवस्थित तिथी, वार, नक्षत्र पाहून सोडल्या जातात. इतक्या सगळ्या इस्रोमध्ये काम करणाऱ्या मुली किंवा त्या स्त्रिया, आपण सगळ्यांचे वेश पाहिले, पण त्या सगळ्या धार्मिक आहे. हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचला की नाही हे मला माहिती, पण तो
आपल्याला आपल्या घरापासून सज्जनो सुरू करणं हे पण सगळ्यात मोठं धर्मकार्य. पुढे हे सगळं भगवंताच्या नामकीर्तीचं वर्णन करत असताना तात्पर्य असं आहे की हा भक्तियोग ज्यांच्या अंगामध्ये मोडतो असे जे भक्त असतात, त्या मनुष्याला मी सगळं जाणलंय याचा गर्व नसतो. अहंकार, ममता हे सगळे पाश टाकून तो निस्संग बनतो आणि हरी कीर्तन करत सर्व दूर तो फिरत राहतो याचा अर्थ जो कोणी त्याच्या संपर्कात येईल किंवा हा जिथे कुठे जाईल तिथे फक्त भगवंताची कीर्ती, भगवंताच्या लीला, भगवंताचं नाम महात्म्य सांगत हा भक्त नाथ महाराज म्हणतायत की फिरत असतो. सज्जनो हो, नाथ महाराजांचं हे सगळं विवेचन वाचत असताना पुढचा जो विषय आहे तो अप्रतिम आहे. आणि तो विषय आहे की नाथ महाराजांनी स्वतः आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान मिळवलेलं होतं. आत्मसाक्षात्कार त्यांना झालेला होता. आणि तो आत्मसाक्षात्कार कसा होतो हे त्यांनी भक्तांचं आपल्याला सांगितलं की अरे मी या मार्गाने, हे खरं सगळं वर्णन त्यांचं आहे ना. ते जे सांगायला लागले ना की मला कळी काळाची भीती नाही, मला भवभय राहिलेलं नाही, मी चारी मुक्ती हे खरं म्हणजे ते असं सांगतायत. आता आपण नाही करणार तसं, पण समजा आपण एक चांगली डिग्री मिळवलेली की जी जनरली कोणाला मिळेल, पद्मश्री समजा आपल्याला मिळेल की माहित नाही, पण समजा मिळालं तर त्याच्यासाठी लागणारे काय खटाटोप मी तुम्हाला सांगेल का? अहो साध्या आमच्याकडे ते आदर्श शिक्षकाचे पुरवठा हे फाईल त्याला दाखवत नाही की आदर्श शिक्षक मिळण्यासाठी कोणकोणतं बंडल कुठून कुठून ते सर्टिफिकेट तयार करायचे. मी जर सबमिट केले यांना सांगत नाही की यांना पुढच्या वर्षी मिळालं तर मला नको येतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. पण आत्मसाक्षात्कार मला कसा झाला हे नाथ महाराज आपल्याला याच्यात सांगतायत. आणि दुसरं हे सगळं सांगत असताना नाथ महाराज किती साक्षीत्वाने सांगतात की भगवत भक्त कसा असतो. ते म्हणत नाही मी कसा आहे, पण सज्जनो खरी खुबी आता पुढे की नाथ महाराज आत्मसाक्षात्काराच्या सगळ्या स्टेप कसा अनुभव आहे ते सांगतात. पुन्हा विषयाला मातोश्री पूर्णाची पोळी कशी करायची आणि ती कशी लागली, ती खावच लागणार आहे. तर नाथ महाराज सज्जनो असं आहे. आता हा विषय जो आहे याच्यामध्ये नाथ महाराज आत्मसाक्षात्काराचा विषय सांगण्याच्या आधी थोडीशी 1-2 मिनिटात मी प्रस्तावना करतो. तो असा आहे बघा की हे आत्मसाक्षात्कार किंवा हे ब्रह्मज्ञान, हे आत्मज्ञान मिळण्याच्या आधी ज्या काही टप्पे आहेत त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये असा भाग येतो की जे आपल्याला समर्थ सांगितले की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्मबुद्धी निर्माण झाल्याशिवाय पुढची स्टेप नाही आत्मसाक्षात्काराची. मग पुढे म्हणाले की त्याच्यासाठीची आधीची स्टेप काय आहे आपली अडचण, तर म्हणाले देहबुद्धी. बर, मग आता ही देहबुद्धी नाथ महाराज म्हणजे सांगतात की ती मेल्याशिवाय म्हणजे ती शून्य झाल्याशिवाय, देहबुद्धी शून्य झाल्याशिवाय आत्मबुद्धी अनुभवाला येत नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. हा त्यांनी अनुभवून सांगितलेला आहे. एक नेहमी सांगतो ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहे, नंतर नाथ महाराज आहे, समर्थ आहेत. ही सगळी परंपरा आपली आहे. या सगळ्यांनी तो ब्रह्मानंद, ब्रह्मज्ञान झाल्यामुळे होणारा जो आनंद तो ब्रह्मानंद, तर हा सगळा उपभोगलेला ही सगळी मंडळी. तर ते म्हणाले की हा सिद्धांतच आहे की पहिल्यांदा तुमची देहबुद्धी शून्य करा. आणि देहबुद्धी शून्यचे पुन्हा आपण मागे पाहिलंय सगळं, आता ते काही पुन्हा मी सांगत. आणि आपला प्रश्न आहे की देहबुद्धी कशी मारायची. तर नाथ महाराज म्हणाले की प्रेमाशिवाय ती मरत नाही. म्हणा अरे आपलं तर देहावरच प्रेम आहे, तुम्ही काय सांगता प्रेमाशिवाय मरत. तर पुन्हा तिथे ती वाट त्यांनी वेगळी केली की तेच तर आहे. म्हणाले हे जे प्रेम आहे हे शून्य करा देहावरचं, मी माझं हे जेव्हा पूर्ण क्रॉस होईल, शून्य होईल, तेव्हा पासून तुमची आत्मबुद्धीकडे वाटचाल सुरू. पुढे म्हणाले की प्रेमासारखा मार्ग नाही. आणि म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमचा उद्देश काय म्हणाले, आत्मबुद्धी म्हणजे आत्मज्ञान मिळवायचं. त्याच्यासाठी आत्मबुद्धी आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. मग देहबुद्धी तुमच्याकडे आहे त्याचा अडसर. मग ती देहबुद्धी कमी होण्यासाठी प्रेमाचा उपाय. आणि हे प्रेम निर्माण करण्यासाठी नाथ महाराज सांगतायत की त्या प्रेमासाठी भगवंताचं अनुसंधान आणि भगवंताचं नामस्मरण.
आज नाही होणार सज्जन. मी तुम्हाला नम्रपणे एक सांगतो की 40 दिवस आपण असा एक संकल्प करू की 40 दिवस 20च मिनिटं एका ठराविक वेळेला, म्हणजे कंसात आपल्या रिकाम्या वेळेमध्ये आपण संकल्प करूया की 20 मिनिटं मी फक्त नाम घेईन. असं फक्त 40 दिवस करा आणि एक संकल्प त्याच्याबरोबरच करा की 41व्या दिवशी 20 मिनिटं मी नामस्मरण करणारच नाही. 40 दिवस आपण करून पहा. 41व्या दिवशी त्या नामाची शक्ती तुम्हाला नीट बसूच देईल. हे कशाने होईल ना? तर पहिल्यांदा अभ्यास आहे. दुसरं, जसे आपण प्रपंचामध्ये इतके प्रयोग करतो पहा. किती प्रयोग म्हटलं ना त्याशी, आता पुन्हा विषय तिकडे देतो की थालीपीठ किती प्रकारचे करायचे, इतके प्रयोग आपण करतो. तर असा एखादा आध्यात्मिक प्रयोग आपण करायला काय हरकत, की 40 दिवस मी 20च मिनिटं जप करेन बाबा. 40 दिवस 20 मिनिटं जप करेन आणि 41व्या दिवशी आपल्याला काही करायचं नाही. पाहू तर खरी काय होतं या 40 दिवसांनी. 10 मिनिटं करा, 5 मिनिटं करा, पण एक प्रयोग म्हणून. जसे आपण लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करतो, जसे आपण प्रापंचिक जीवनात करतो, तसा एखादा सज्जन हो, भारतीय तत्वज्ञानामध्ये जे सगळं सांगितलंय किंवा परमार्थ मार्गाचे सांगितलंय ना, ते सगळे आध्यात्मिक प्रयोगच आहेत आणि ते सगळे सक्सेस होणार आहे. फक्त करताना त्या कंडिशन जशा विज्ञानामध्ये सांगितलं की ह्या कंडिशन मेंटेन करा, हळूहळू आपण ते करायचं. कंडिशन म्हणजे काय? षडविकार हळूहळू कमी करा, एकदम होणारच नाही. बरं, सगळे षडविकार शून्य झाले तर आपण माणूस राहू का? नाही, शक्यच नाही. पु ल देशपांडे म्हणाले षडविकार कमी झाल्यावर तुम्ही माणूस राहणारच नाही म्हणाले, आणि तसं होणं शक्यच नाही. झालेली सेवा विषय आता पुढे घेऊ. आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि